सध्या आपण आहोत हातकणंगले तहसील कार्यालयाजवळ आणि आपल्यासोबत आहेत लातोडे पंचायत समिती केंद्रातून फॉर्म भरलेले संभाजी पवार सर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणजे जाणले जातात. जाणून घेऊया की नेमकी त्यांची काय भूमिका आहे. काय सांगा सर, अर्ज दाखल केला आपण आज. आज आम्ही अर्ज पंचायत समितीचा दाखल केलेला आहे. तर आमच्या ज्या काही मतदारसंघ आहे, 4 गावं माझ्या मतदारसंघात येतात. त्या 4ही गावामध्ये सरकारी सुविधा सगळ्या मिळाल्या पाहिजेत. आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. विधवा महिलांना पेन्शन मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे. लाडक्या बहिणींना चुकलं असलं तर त्यांना अनुदान मिळवून द्यायचं आहे आपल्याला. तर हे जे काही 4 गावातली रस्ते असतील, ग्रामपंचायती असतील, त्यांचं कामकाज चांगलं चाललं पाहिजे आणि 4ही गावची प्रगती झाली पाहिजे, यासाठी मी अर्ज भरलेला आहे. नेमकं आतापर्यंत तुम्ही कोणकोणती कामे मार्गी लावलात? आम्ही आमच्या गावची कामं मार्गी बरीच लावलेली आहेत. ती सर्वच कामं मार्गी लावल्यात. आता आपल्याला एक ग्रामपंचायतीला हॉल एक बांधायचा आहे आणि दुसरं म्हणजे सिटी सर्व्हे राहिलेला आहे. तो आता चौकशीला खाली काम आलेला आहे. ती सिटी सर्व्हे करण्याचं उद्दिष्ट आहे. ही 2च कामं माझ्या गावची आता राहिलेली आहेत. पुढील याच्यामध्ये काळामध्ये इतर कामं सर्व आमच्या गावातली झालेली आहेत. ह्या अगोदर जे सत्ता होते त्यांच्या काळात काय कामं झालीत का नाही? आणि त्या कशी कामं अगोदर झाली? मीच होतो 20 वर्ष. आता ग्रामपंचायतीला मीच होतो 20 वर्षे. 8 वर्षे सरपंच म्हणून काम केले, 12 वर्षे सदस्य म्हणून काम केलं. नक्कीच गेले 20 ते 25 वर्ष सत्तेत आहेत आणि त्यांनी पंचायत समिती सदस्य भोगले आहेत आणि आता सध्या त्यांनी काही किरकोळ कामं राहिले आहेत त्यासाठी परत ते निवडणुकीला उतरले असल्याचे त्यांनी सांगितलं. धन्यवाद सर.